लयच भारी आहे. मेघनाथजींच्या येण्यानं आयुष्य एवढं बदललंय केव्हा विचार नव्हता केला. काय जोखू? एकदम बरोबर बोलला इथे भाऊ. आता बघा ना, कामन दारू दोन्ही बी सहज मिळत आहे. म्हणजे कायच बोलावं आता. पिया. वा, आयुष्यात खरी आनंद काय असतो आता कळतंय. बरोबर आहे. आता तर वाटतंय की आपण बी वरच्या जातीतल्या लोकांचं सुख घ्यायला लागलो आहे. धन्यवाद मालक. अरे धन्यवादची काय गरज आहे. आता तर तुम्ही सर्वजण आमचे मजदूर आहात आणि मजदुरांवर लक्ष देणं मालकाचं काम असतं. त्यामुळे भरपूर प्या आणि होय, उद्यापासून वेळेच्या आधी कामावर या. येऊ ना. होय, होय, येऊ. होय, होय. मनोहर पी. नंदू तू बी पी. अरे आता आलास आनंदी राहा. आणि बाकी मालक तर आहेच. बघतील काय मालक बघतील. प्या प्या. पी पी. सापडले का आत्या? नाही, आम्ही समधीकडे शोधलं, कुठेच नाही मिळाल्या. काय करू समजतच नाहीये. कुठं गेली असेल ती. आता आपण कुठे शोधायचं आत्याला? हे तुम्ही मला कुठे घेऊन आलात? भीमदादा, भीमदादा, रामजी काका, आत्या आल्यात. आलेत? कुठे आलेत? आपल्याच चाळीत. मी बोलले होते मला स्थानकाला घेऊन चला, मला इथं नाही राहायचंय. चला इथं. आत्या, आता तुम्ही कुठं बी नाही जायचं. तुम्ही इथं राहायचं. नाही, सोड मला. बुवा बघा, हट्ट नाही करायचा. अरे ए गाडीवाल्या, स्थानकावर घेऊन जा त्यांना आणि तिथे सोड. हे घर त्यांचं हायच नाही. आत्या, हे बघ. सोड मला, सोड बोलली ना. आत्या, सोड, आत्या, सोड मला. मीरा कुठं गेली होतीस तू? संधी लोक चिंतेत होती. आणि हे कसं काय झालं? हो, हे सगळं कसं झालं तुम्हाला? कुठे गेला होता तुम्ही? खोटं बोललात ना तुम्ही माझ्या संग. म्या बोलले होते मला स्थानकाला घेऊन जा, मला नाही राहायचंय इथं. माफ करा आत्या, भीमरावचं लय उपकार आहेत माझ्यावर. आणि ज्या भीमरावनं माझं आयुष्य बदललं त्याच्या आत्याला म्या असं कसं सोडून देऊ? भीमराव, सांभा आपल्या आत्याला. आयुष्य बदललं. आयुष्य बदललं. काय आयुष्य बदललं? आणि रस्त्यावर काय चालवत आहेस तू? टांगा. आयुष्य बदललं. बोला, हे टांगा चालवून तुम्ही काय बदलून घेतलं आपलं आयुष्य? द्या ना आता उत्तर द्या. फय कारण आधी म्या नशेत राहायचो. दारू पिण्याची लई वाईट सवय लागली होती. काहीच काम धंदा करत नव्हतो. रस्त्यावर पडलेली फाटकी मळलेली कापडे घालून भीक मागायचो. चोरीमारी करून दारूसाठी पैक गोळा करायचो. दारुडा भिकारी समजून कुणीच माझ्याजवळ येत नव्हतं. कुणी बी जेवण नाही द्यायचं मला. मग एक दिस पैक द्या. 4 दिवसापासून मी काहीच नाही खाल्लेलं.
माझ्याकडे अजिबात खायला नाही. थांबा. नाही, पैसे नका देऊ. याच्या अवस्थेकडे बघून तर दारुडा दिसतोय. पैसे दिले तर परत दारू प्यायला लागेल. दिसतं तर तसंच आहे, पण भुकेलेले पण दिसत आहेत. तू एक काम कर, तू त्यांना तिथे नेऊन बसव. मी ह्यांच्यासाठी काहीतरी खायला आणतो. तुम्ही तिथं बसा. चला. घ्या. थांबा थांबा, मी अजून थोडं घेऊन येतो. बरोबर बोलला होता तुम्ही. खरंच लय भूक लागली होती. लय आभारी आहे तुम्हा दोघांचा. आज तुमच्यामुळे मला पोट भरून जेवण मिळालं, नाहीतर भुकणं तडपून तडपून मेलो असतो. 4 दिवसापासनं कुणीच अजिबात खायला नाही दिलं मला. एक प्रश्न विचारू तुम्हाला? तुम्ही असे मागून का खाता? काही कामधंदा का नाही करत? काही असं का नाही करत ज्यामुळे रोज तुम्हाला जेवण मिळेल आणि तेही हक्काचं? मी काम करत होतो, पर दारूची सवय लागली. जे बी पैक कमवायचो ते दारूत उडवायचो आणि आता ही दशा झाली हाय. कामाला बेवडा समजून ना कोणी मला काम देतं ना काही जेवायला देतं. ते तर तुम्ही हायसा ज्याने माझ्यासारख्या माणसाची मदत केली. हे बघा, कुणाकडनं मागून जेवण खाणं तर तुमचं नशिबात आहे, पण तुम्ही स्वतः कमवून खाल ते तुमचं कष्ट असेल. बरोबर बोलतीये रमा. नशीब भले माणसाला उपाशी ठेवेल, पण कष्ट कोणालाच उपाशी नाही ठेवत. तुम्ही माझी दशा बघत हायसा ना. आता माझ्याकडनं कुठलंच काम नाही होणार. तुम्ही मला जेवायला दिलंसा. मी लय आभारी आहे तुमचा. का नाही होणार काम? तुम्ही असा का विचार करताय? प्रयत्न तरी करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि एकदा तरी ही दारू सोडून बघा, तुमचं आयुष्य बदलेल. काका, हे बघा काका, तुम्ही रडू नका. तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात. बस आता ही दारू पिण्याची सवय वाईट आहे. आणि त्या दिवशीची भीमरावने मिठी मारली. मी कर्माच्या बंधनात अडकलो. आज मी 2 पैक कमी होतो. खरंच आज मी उपाशी नाही झोपत. बाबा, आता ना आत घेऊन जाऊया. नाही आत्या, नाही नाही नाही, मी नाही आत्या, जाणार. आत आत्या, नाही घ्या. येणार. सोडा मला. नाही यायचं. सोडा मला. त्या आरामात.
मला सोडा. आनंदाचा इथे इथे बसवूया आत्याला. आत्या या बसा. रमा, तू आत्यावर लक्ष ठेव. तोपर्यंत मी पाणी आणि हळद घेऊन येते. जखम धुवून त्यावर हळद लावली तर थोडं बरं वाटेल. मी येते. रमा, तोपर्यंत तू आत्यासाठी पाणी आण. नाही जायचंय मला कुठं बी. तुम्हा लोकांना कळत कसं नाहीये. मीरा तू आज चल. माझ्या पुढे तुझी मनमानी नाही चालणार. चल आत. तुम्ही समधी नशेत हायसा. ही दारू तुम्हाला काय करायच्या लायकीची नाही सोडणार शेवटी. भीमनं मला जे समजवलं ते तुम्ही बी समजून घ्या. इथं कुणालाच तुझ्या टांग्यातनं जायचं नाही, ठीक आहे? तर भाषण नका देऊस. भाषण द्यायला भीम पुरेस आहे, ठीक आहे? चल तू आता जायत ना. जातच हाय, पर तुम्ही जरा सुधरा, नाहीतर उद्ध्वस्त होशीला. वय वय आम्ही सुधरू, तू निघ. बर भीमराव, जातो म्या. थांबा. आत्या घ्या पाणी घ्या. नकोय मला काय. तुमचे खूप खूप आभार गोपीजी. हे टांग्याचं भाडं. म्या तुझ्याकडून भाडं कसं काय घेऊ शकतो भीमराव? पण मला तर हे पैसे तुम्हाला द्यावेच लागतील. हे तुमचे कष्ट आहेत. नाही नका बोलू. आत्या तुम्ही चला आत चला. जाऊ द्या मला इथना. समजत का नाही तुम्हा लोकांना? मीरा गपगुमान आज चल. नाही येणार मी. जिजाबाईला बघायचं आहे ना की मी या घरापासून कशी दूर राहू शकते, कशी जगू शकते. तर सिद्ध करू द्या मला. आत्या, तुम्ही तुमचा हात द्या. जखम पुसून त्यावर हळद लावते. द्या इकडे. नाही, कोणाकडनं सेवा नाही करून घ्यायची आहे मला. मग आत्या, तुम्ही आमच्या सोबत आमच्या घरी चला. नाही जाणार मी कुठं बी. बरोबर बोलत आहेत आत्या, कुठंच नाही जाणार. तुम्ही माझ्या संग माझ्या घरला चला. भीमची आत्या नाहीतर या चाळीतले सदस्य म्हणून नाही, तर माझी आई बनून, नाहीतर माझी सासू बनून. तुम्हाला जे चांगलं वाटतं तसं बी माझ्या घरात दीपक आणि माझ्या बिगर कोणी बी नाही. ना माहेरचं कोणी, ना सासरचं कोणी, अन ना कोणी आनंद सण साजरा करणारा. आत्या, तुम्ही फक्त चला, चला माझ्या संग. आणि मी तुम्हाला आजी नाही नानी बोलेन. नानी चला. नाही जायचं मला, नाही जायचं. कसं नाही जायचं? तुम्ही घरातलं बनून चला. अन आत्या,
आम्ही तुमची काळजी नाही घेणार तर तुम्हाला आमची काळजी घ्यावी लागेल. चला नानी. मान्य करा ना नानी. चला आत्या. चला नानी. आरामात. चला आरामात. अरे घेऊन तर चालली आहेस पर लवकरच भोगशील. ही पांढऱ्या पायाची बाई ज्यांच्या कोणाच्या बी घरात राहील ना त्यांचा सत्यानाशच खबरदार होईल. जिजाबाई, जर अजून एक बी शब्द बोललीस तर दारूची रखवाली करते आहेस ना का नशेत आहेस? नाहीस ना, म्हणून नव्या नात्यासनी वळखायला शिक. आणि नव्या नात्यानं आत्या माझी आई आणि दीपकची नाणी आहे. त्यामुळं मी जरा बी ऐकून नाही घेणार का कुणी माझ्या आईच्या बद्दल असे घाणेरडे शब्द माझ्या पुढे बोलन. त्यामुळे पुढच्या येळपासून काळजी घे. चला आई, आरामात. बाबा दरवाजा उघडा. बाबा दरवाजा उघडा. बाबा लवकर दरवाजा उघडा. बाबा. चला कारण सांगा, सांगा कारण. एवढ्या रात्रीचे स्वतःच्या बापाला झोपेतून का जागा केला? जर का कारण रास्त नसेल ना तर या चपल्याने तुमच्या दोघांची चमडी उधळेल मी. आणि जर का कारण महत्वाचं असेल तर मी बसून तुमच्याशी बोलेन. चला बोला बोला. बाबा, भीमची हत्या परत आली आहे. एका टांगेवाल्याने भीमच्या हत्याला पुन्हा घरी आणून सोडले. नाही माझ्या बाळांनो, घाबरू नका. व्यवस्थित सांगा मला. हा, बोला बोला. बाबा, आता यात आम्ही काय करू शकतो? करायचे शिशुपाल, उद्या सकाळीच करायचे. त्या बेवड्या भिकाऱ्याला भीमरावने टांग्यावाला बनवला ना, आपण त्याला पुन्हा तिथेच फेकून देऊ जिथून भीमरावने त्याला उचलले होते. असेच नाही सोडणार मी त्याला. भीमराव, आता तू बघतच राहा मी कसे एक एक करून तुला तुझ्या लोकांपासून लांब करतो.